डिरेक्टरचा माझा असा अनुभव आहे की डिरेक्टर सांगताना त्यांचा एकदा फ्लो सुरू झाला की मला हा शॉट दिसतोय, मला हा शॉट दिसतोय, मला हा शॉट दिसतोय, की ते थांबत नाही, तुम्हाला ते कॅच करावं लागतं. ती माझी पहिली फिल्म अग्निपथ. मी म्हटलं 10 दिवसामध्ये अख्खी फिल्म, आणि त्या दिवशी रात्री मी रात्र मी झोपलो नाही. मी अक्षरशः विचार केलेला उपेंद्र की मी सांगतो घर सकाळी उठल्यावरती प्रोडक्शनवाल्याला की मेरा भाई तू तिकीट करा दे, रिटर्न तिकीट मग इंडिया वापस. ताकद भवानी तलवारीत नव्हतीच, ताकद त्यांनी पकडलेल्या मनगडात होती, आणि नुसती मनगडात नव्हती, ती इथे होती. नमस्कार. आज आपण स्टोरी बोर्डिंग या विषयावर बोलणार आहोत. स्टोरी बोर्डिंग म्हणजे फिल्म मेकिंगचा एक भाग आहे. ओके, आता तो भाग कुठे येतो, कुठल्या स्टेजला येतो, हे सगळं आपण ह्याच्या पुढे डिस्कस करू. पण फिल्म मेकिंगचा एक खूप मोठा आणि इम्पॉर्टंट असा भाग आहे स्टोरी बोर्डिंग. तर आज आपल्याकडे अमोल सुळे हे स्टोरी बोर्ड आर्टिस्ट आलेले आहेत. त्यांनी जवळपास 60 फिल्मचा स्टोरी बोर्ड केलाय. तर त्यांचा एक्सपिरियन्स आपण शेअर करणार आहोत तुमच्या बरोबर. थँक्यू सो मच इथे मला बोलवल्याबद्दल. अमोल, विषय थोडा कॉम्प्लिकेटेड आहे. कॉमन पब्लिक साठी स्टोरी बोर्ड थोडासा कॉम्प्लेक्स होऊ शकतो. तर स्टोरी बोर्ड म्हणजे काय हे तू तुझ्या भाषेत, सोप्या भाषेत प्लीज जरा एक्सप्लेन कर. कसं असतं, आता आपण असं समजू की एखादी 2 तासाची फिल्म आहे, स्क्रिप्ट असते त्यांच्याकडे, ती तर शब्दांच्या भाषेमध्ये सांगितल्यानंतर त्यांना ती तशी कल्पना करावी लागते. पण आता कसं झालेलं आहे, आपण जेव्हा स्टोरी बोर्ड म्हणतो तेव्हा जो डिरेक्टर सांगतोय त्याच्या सांगण्याप्रमाणे आपल्याला चित्र काढावी लागतात. आणि ती जी भाषा असते, जी चित्रभाषा असते, ती चित्रभाषा म्हणजे स्टोरी बोर्ड. साध्या भाषेत विचारायचं तर हेच काम कॅमेरामॅन करतो. पण मग हे कॅमेरामॅन आणि स्क्रिप्टच्या मधला दुवा आहे का, अशी काही स्टेज आहे काही? हो, ऍक्च्युली तसं बघायला गेलं तर स्टोरी बोर्डचं टेक्निकल डेफिनेशन म्हणजे आपण त्याला जर तांत्रिक व्याख्या जर आपण म्हणू तर ती आहे, स्टोरी बोर्ड इज अ व्हिज्युअल डिस्क्रिप्शन ऑफ स्क्रिप्ट. ती फिल्म थिएटरवर दिसण्याआधी किंवा ती कॅमेरामननी कॅमेऱ्यात शूट करून समोरच्याला दाखवण्याआधी ती जर व्हिज्युअली कुठे दिसत असेल तर ती स्टोरी बोर्डमध्ये दिसते. आणि मग त्याच्यामध्ये तुमच्या कॅमेरामनला, ज्याला आपण डीओपी म्हणतो, डिरेक्टर ऑफ फोटोग्राफी, त्याला आयडिया येते. त्याचं काम सेटवर सोपं होतं की त्याला एक्झॅक्ट कळतं की हा मला अमुक एवढं मला इतका मला हा इकडे ज्याला आपण फक्त याची छातीपर्यंत दिसणार आहे, किंवा याचा मला फक्त चेहराच घ्यायचा आहे, किंवा याचा मला पूर्ण घ्यायचं, हे जे काही आहे हे त्याला तिथे कळतं. मग आर्ट डिरेक्टरला उपयोग होतो की त्याचा मागे सेट कुठला दिसणार आहे, कारण बॅकग्राऊंड सकट तुम्हाला ड्रॉ करावं लागतं. तर त्याला समजतं की सेटचा कुठला पार्ट मला या सीनमध्ये दिसणार आहे, हे त्याला समजतं. म्हणजे मला सेटचं प्रिपरेशन कसं करायचं, तयारी कशी करायची. सेकंड गोष्ट अशी आहे याच्यामध्ये की ऍक्टरला कळते की त्याचा किती पार्ट दिसणार, मग तो कमरेपर्यंत दिसणार आहे, छातीपर्यंत दिसणार आहे, फक्त चेहरा दिसणार आहे की पूर्ण दिसणार आहे. मग त्या पद्धतीने त्याला बॉडी लँग्वेज कशी ठेवायची, त्याचे एक्सप्रेशन कसे ठेवायचे, हे त्यांना कळतं. त्याही पलीकडे जाऊन मी सांगेन की प्रोडक्शनवाले जे असतात, प्रोडक्शनवाल्यांना हे समजतं की अख्खा त्याने एखादा सीन, समजा उद्या पर्टिक्युलर काही सीन शूट होणार आहे तो, आणि त्याच्यामध्ये समजा आपण स्टोरी बोर्डमध्ये असं दाखवलं की स्टोरी बोर्डमध्ये हे 50 माणसं दिसत आहेत, तर त्याला ह्याचा अंदाज होतो की मला कमीत कमी 50-60 माणसाची जेवणाची तयारी करायची, उद्या 50-60 माणसाची जेवण असणार आहेत, की इतकी माणसं उद्या सेटवर असणार आहेत. हे सगळ्यांना टीमला उपयोगी पडतच. पण अभ्यास म्हणून तुला कॅमेरामॅन किंवा डीओपी ज्याला म्हणतो आपण, डिरेक्टर ऑफ फोटोग्राफी, त्याला जी स्किल आहे किंवा त्याला जे नॉलेज आहे ते नॉलेज तुला असणं गरजेचं आहे. हो, पूर्णपणे गरजेचं आहे. नुसतं त्यांना नव्हे, डिरेक्टरला जे नॉलेज आहे ते असणं सुद्धा गरजेचं आहे. कारण स्टोरी बोर्ड आर्टिस्ट हा एका पद्धतीने डिरेक्टरच असतो. कारण बऱ्याच वेळा कधी कधी काय होतं, डिरेक्टरकडनं तुम्हाला स्पून फीड होतच असं नाही. प्रत्येक वेळी तुम्हाला तो असं नाही सांगत की मला पर्टिक्युलर हे असंच हवंय. कधी कधी तो तुमच्यावरती सोडतो की तू करून घेऊन ये तुझ्या पद्धतीने, मग मी बसतो तुझ्या बरोबर आणि काय जे हवं नको ते बघू आणि आपण एक फायनल करू. मग तिकडे तुम्हाला तुमचं स्किल वापरावं लागतं की तुम्हाला कॅमेरा समजायला हवा, तुम्हाला लाईट समजायला हवा, तुम्हाला कंपोजिशन समजायला हवं, तुम्हाला ज्याला आपण मॅग्निफिकेशन कॅमेराचं किती दिसणार, ज्याला आपण लेन्सिंग म्हणतो बेसिकली टेक्निकल लँग्वेजमध्ये, ते समजायला हवं. म्हणजे तुम्हाला स्टोरी बोर्ड येतो, जो एखादा प्रॉपर ज्याला आपण स्टोरी बोर्ड आर्टिस्ट आहे, जो बरीच वर्ष काम करतोय, हे गृहीत धरून चालावं लागतं तुम्हाला की ह्या माणसाला जवळजवळ सगळ्या गोष्टींची माहिती त्याला कंपल्सरी ठेवावीच लागते. आणि प्लस ड्रॉइंग एवढं स्ट्रॉंग पाहिजे की हे जे काही विचार आहेत
ते तू त्या ड्रॉइंग मार्फत, म्हणजे तुझं स्किल ते ड्रॉइंग पण आहे, ते व्हिज्युअलायझेशन पण आहे आणि ते टेक्निकल नॉलेज पण आहे. हो राईट. हो. डिरेक्टरचा माझा असा अनुभव आहे की डिरेक्टर सांगताना त्यांचा एकदा फ्लो सुरू झाला की मला हा शॉट दिसतोय, मला हा शॉट दिसतोय, मला हा शॉट दिसतोय, की ते थांबत नाही. तुम्हाला ते कॅच करावं लागतं, तुम्हाला ते समजून घ्यावं लागतं ह्याला काय. आणि त्या हार्डली काय म्हणतात त्याला 10 ते 15 सेकंडमध्ये तुम्हाला ती फ्रेम रफली का होईना पण त्याला ती क्लिअर दाखवावी लागते की 10-15 सेकंदातल्या ड्रॉइंगमध्ये त्याला समजायला हवं की तुला समजलेलं आहे. एक स्टोरी बोर्ड आर्टिस्ट म्हणजे ह्याला डिरेक्टरला हे समजावं लागतं की हां याला कळलंय आणि हीच फ्रेम मला हवे या पद्धतीने. अमोल, तू एवढे 60 फिल्म्स केलेत, म्हणजे अख्खे स्टोरी बोर्ड केलेत, राईट, म्हणजे अख्ख्या फिल्म चॅलेंजचे. काही प्रॉमिनंट पिक्चर्स असे कोणते आहेत? माझी पहिली जी मी केलेली फिल्म ज्याच्यामुळे म्हणजे इंडस्ट्रीमध्ये समजलं की हा आहे कोणीतरी बरं काम करणार, याच्याबरोबर काम करूया, ती अग्निपथ, जी ऋतिक रोशनची आणि धर्मा प्रोडक्शननी ती प्रोड्यूस केली होती. करण मल्होत्रा डिरेक्टर होते. ती माझी पहिली फिल्म अग्निपथ. नंतर मग मी ये जवानी ये दिवानी ऑलमोस्ट सगळ्या लोकांनी बघितलेली फिल्म. त्यानंतर दंगल नंतर पद्मावत. ह्या म्हणजे काही ठराविक जी लोकांनी आता जी नवीन सूरज बरदात्या सरांची राजश्री प्रोडक्शनची ऊंचाई आली, अमिताभ बच्चन आणि ती फिल्म. या काही ठराविक, बाकी अशा अनेक आहेत पण मी, आणि त्यात परत 2 हॉलिवूडच्या फिल्म्स ऍड आहेत त्याच्यामध्ये, तर त्या फिल्म्स मध्ये अखंड तू स्टोरी बोर्ड केलास. हो. दंगलचा मी काही सीन्स म्हणजे जे अपार्ट फ्रॉम कुस्ती जे सीन्स आहेत ते, कारण कुस्ती कोरिओग्राफ केली गेली, पण बाकीचे केले मी. अग्निपथ मी जवळजवळ 90% फिल्म केली. कारण तिथे कसं झालं, त्यांनी आधी ठरवलं होतं की फक्त ऍक्शन सीन्स करायचे, पण जेव्हा त्यांना समजलं की काय फायदा होतो याचा, मग त्यांनी जवळजवळ सगळी फिल्म्स करून घेतली त्यांनी माझ्या. आणि ह्या प्रोसेसमध्ये, म्हणजे जेव्हा तू डिरेक्टरची विजन उतरवत असतो स्टोरी बोर्डमध्ये, काही असे चॅलेंजेस म्हणा त्या प्रोसेसमध्ये? चॅलेंजेस असे आले की जसं तुला म्हणाल की मला ॲनिमेशनपेक्षा त्या प्रोसेसमध्ये इंटरेस्ट जास्त होता की जिकडे फिल्म सुरू होते बेसिकली, म्हणून मी स्टोरी बोर्डकडे वळलो होतो. बरं, तिकडे शिक्षण स्टोरी बोर्डचं देणारे कुठलाही संस्था किंवा कोणी कुठलं असं नव्हतं कोणी की बाबा ह्याला स्टोरी बोर्ड म्हणतात असं करतात. त्या काळात शिकवणारं कोणीच नव्हतं, त्यामुळे स्वतः शिकणं हे चाललेलं. म्हणून मग त्या बाबतीत थोडंसं आपला कॉन्फिडन्स किंवा आपलं ते तितकं नसतं की अरे हा आपण करू शकू का, ते पण इतक्या मोठ्या डिरेक्टर्स बरोबर काम करताना. ते पण पहिलंच प्रोजेक्ट मला असं मिळालं की एवढी मोठी प्रोडक्शन कंपनी, इतक्या मोठ्या बजेटची फिल्म, एवढा मोठा डिरेक्टर, हे सगळं दडपण येतच सुरुवातीला तुला. तर ते आलंच होतं मला. आणि त्याचं व्हिजन म्हणजे डिरेक्टरला काय एक्झॅक्टली म्हणायचं आहे ते आपल्या पेपरवरती आपल्या ड्रॉइंगनी उतरवणं, हे खूप मोठं मला चॅलेंज वाटायला लागलं. आणि डिरेक्टर्स असतात ना, ते कॅमेराच्या लेन्सच्या भाषेत बोलतात. फॉर एक्झाम्पल तुला ते सांगतील की 80 का लेन्स है उसमें क्लोजअप है, या फिर 120 का लेन्स है उसमें क्लोजअप है, 10mm च्या लेन्स मधला शॉट, हे तुला समजलं पाहिजे. मी प्रामाणिकपणे करण मल्होत्रा यांना सांगितलं की मला सर लेन्सिंग काही कळत नाहीये, मी पहिल्यांदा करतोय आणि मला प्लीज तुम्ही शॉट सांगा, म्हणजे मिड शॉट आहे का क्लोजअप आहे की वाईड आहे हे मला सांगा, मला कळेल मी करेन. तो बोलला लेकिन हे सीख ले. म्हटलं हा नाही म्हणजे शिकणं आहे. म्हणून मला एक कळलं आता हे आपल्याला शिकावं लागणार आहे. सेटवरती जेव्हा गेलं, हे जेव्हा झालं त्याचा प्रोसेस, सेटवर मी जेव्हा गेलो तेव्हा मी माझ्यासाठी काय वर्कआउट करायचो की मी केलेली फ्रेम ती माझ्याकडे असायची. तर मी, आपल्याकडे आता मॉनिटर्स असतात शूटच्या वेळी, ते कळतं आपल्याला की डीओपीनी किंवा आपल्या कॅमेरामननी जी फ्रेम लेन्स लावली ती कॅमेऱ्यात कसं दिसतंय. मी तो अभ्यास करायचो की मी केलेली फ्रेम म्हणजे मी ड्रॉ केलेली फ्रेम आणि डीओपीने लावलेली फ्रेम ह्यात काय फरक आहे आणि तो फरक मी कसा कमी करू शकतो जास्तीत जास्त. मग मी कॅमेरामनला जाऊन, मी आता मोठे मोठे कॅमेरा त्यांना जाऊन विचारणं सुद्धा माझ्यासाठी फार एक मोठी काय म्हणतात टास्क होती बेसिकली. की आता रवी के चंद्रन सारख्या माणसाला मी जाऊन विचारणार सर, हे थोडंसं मला दडपण आलेलं. पण म्हणजे शिकायचं तर हे सगळं बंद केलं पाहिजे, सोडलं पाहिजे. मी सरांना जाऊन कॅज्युअली विचारायचो मग की सर मैंने फ्रेम ये ड्रॉ किया लेकिन आपने ऐसा किया है तो क्या एक्झॅक्टली मुझे क्या चीज. कारण फार सांभाळून विचारावं लागतं अरे ते, कारण त्यांच्या अशी माहित नाही त्यांचा इगो किंवा हर्ट होतील ह्या लोकांचे आणि तुम्हाला ते काय सुनवतील, त्यामुळे फार जपून आणि भीत विचारावं लागायचं. तर तेव्हा त्यांना मी विचारायचो, पण त्यांनी फार छान कॉपरेट केलं. ते का मला ऐसा है तो ये
ड्रॉ करने के लिए अच्छा है लेकिन लेंसिंग में यह नहीं बैठेगा, अब 80 की लेन्स में ऐसा नाही दिखेगा. हे मी थ्रू आउट शेड्यूल केलं, त्याच्यामुळे मला ते समजायला लागले की अरे म्हणजे मी झेड पासून ए पर्यंत गेलो असते असते. कारण माझ्या हे लक्षात आलं, जर माझ्या फ्रेमचा उपयोग जर कॅमेरा म्हणला किंवा डीओपीला 100% होत नसेल तर मग माझं सर्वायवल कठीण आहे इथे. म्हणून मला अशी फ्रेम कर किंवा असं काम करायचं की त्याला ते कमीत कमी 80-90% उपयोगाला येईल. 100% टेक्निकली कधी कधी लोकेशन प्रमाणे बदल होतात, पण मॅक्सिमम माझ्या फ्रेमचा उपयोग येईल हा प्रयत्न मला करायचा होता. म्हणून मग माझा अभ्यास, मी हे चॅलेंजेस, तुझे चॅलेंजेस म्हणाला, हे चॅलेंजेस मी सुरुवातीला खूप फेस केले. मग नंतर नंतर मला समजायला लागले की एक्झॅक्टली त्यांची भाषा समजायला लागली, फिल्मची भाषा समजायला लागली. जी लोक तुला ब्रीफिंग देतात त्यांचं पण तेवढंच नॉलेज असतं, राईट? म्हणजे तो डिरेक्टरचं विजन फिक्स्ड असतं. काही डिरेक्टर आहेत असे हाताच्या बोटावर मोजण्या आवडे की ते फार क्लिअर असतात, त्यांना काय हवंय. तर काही डिरेक्टर असे आहेत की जे माझ्या बरोबर बसून वर्कआउट करत असतात की तू बना फिर देखते म्हणून. आणि काही जण मला टेस्ट करत असतात बऱ्याच वेळा की ह्याच्याकडनं काय इनपुट किंवा येतोय, आउटपुट येतोय ते बघूया आपण याच्या पद्धतीने. तर तसं मी म्हणजे एक फिल्म शिकारा नावाची एक फिल्म होती, तर तेव्हा विनोद चोप्रांसारखे लेजंड डिरेक्टर, त्यांच्याकडनं मला कॉल आला की त्या फिल्म्सवरती काम करायचं आपल्याला. तर तेव्हा त्यांनी मला फक्त एवढंच सांगितलं होतं की फिल्म काय काय बनते, कशी बनते, आणि त्यांनी एक सीन दिला मला आणि याच्यामध्ये हे घडतं एवढंच सांगितलं. मला बोलले घर पे जाके ड्राइंग्स कर लेना, थंबनेल्स कर, मैं एक्सप्लेन कुछ नहीं करूंगा और मुझे भेज दे, मुझे देखना है कि तेरी और मेरी विजुअल लैंग्वेज मैच हो रही है की नहीं. अगर वो मॅच हो गई तो हम लोग साथ में काम करते हैं. मग मी ते गेलो, माझ्या पद्धतीने कॅमेरा विचार केला, माझ्या पद्धतीने मुवमेंट कशी असेल, कुठला शॉट कसा असेल हा विचार केला, आणि मग मी सरांना पाठवलं काम. मग त्यांचा मला रिप्लाय आला की टुमॉरो कम टू द ऑफिस, वी विल स्टार्ट द वर्क. तर एवढ्या मोठ्या डिरेक्टर्सवर काम करताना एक्सपिरियन्स चांगला येत असेल ना? खूप शिकायला मिळतं, आणि मी तर शिकण्याच्या दृष्टीनेच जातो, कारण यांच्याबरोबर बसलो की मी काम कमी आणि त्यांच्याकडनं जे इनपुट्स येतात किंवा त्यांच्याकडनं जे आमच्या अवांतर गप्पा होतात त्याच्यातनं खूप शिकायला मिळतं. अमोल, तू हॉलिवूडच्या 2 फिल्म्स केल्यास, करेक्ट? आता त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीत आणि आपल्या इंडस्ट्रीत काम करण्याच्या पद्धतीमध्ये काय फरक किंवा तिथल्या काय एक्सपिरियन्स मध्ये फरक? खूप फरक आहे. हॉलिवूडच्या 2 फिल्म्स केल्यात. एका फिल्मचं नाव आहे इडन, आणि दुसऱ्या फिल्मचं नाव आहे लिस्ट ऑफ दिस. इडन जी फिल्म आहे ती एंटायरली हॉलिवूड प्रोडक्शन होतं त्यांचं. तर मला जेव्हा इकडच्या आपल्या प्रोडक्शन हाऊसनी बोलवलं की त्यांचं आणि यांचं जॉईंट व्हेंचर होतं, तर त्यांनी मला बोलवलं आणि सांगितलं की ऐसी फिल्म है तो तू अगर पासपोर्ट वगैरह रेडी है तो हम लोग करते हैं. लेकिन प्रॉब्लम ऐसा है कि वहाँ का जो हॉलीवुड का जो डायरेक्टर है उसका अपने यहाँ के स्टोरी बोर्ड आर्टिस्ट पे ट्रस्ट नहीं है, कि उसको लग रहा है कि वो लोग क्वालिटी वर्क नहीं देते और डेडलाइन में काम नहीं देते. लेकिन मैंने इंसिस्ट किया है कि तेरे साथ इसके साथ काम करो, आपको मजा आएगा वगैरह वगैरह. बरं, इथून मला सांगितलं गेलं होतं की तुझ्याकडे 1-1.5 महिना आहे काम करायला पूर्ण फिल्मसाठी, सो फुरसत आहे व्यवस्थित. तिथे गेल्यावरती मला कळतंय की माझ्याकडे 1-1.5 महिना नव्हे, माझ्याकडे फक्त 15 दिवस आहेत काम करायला, आणि अख्ख्या फिल्मसाठी, आणि फक्त त्यातले पण 3 दिवस ट्रॅव्हलिंग मध्येच जाणार आहेत. आणि समज 2 दिवस तिकडे बाबा इकडे तिकडे सेट होण्यात जातील तुझे, म्हणजे ऑन अँड एव्हरेज पकडी की 10 दिवसच तुझ्या हातामध्ये आहेत करायला. मी म्हटलं 10 दिवसामध्ये अख्खी फिल्म, आणि त्या दिवशी रात्री मी रात्र मी झोपलो नाहीये. सकाळी आम्हाला जायचं होतं, ट्रॅव्हलिंग करायचं होतं, तिकडे 7 आयलंड्स वरती शूट झालं सगळं. तर त्याच्यापैकी एका आयलंडवरती आम्ही जाऊन सेट होणार होतो, बेस कॅम्प, मलेशियामध्ये बेस कॅम्पला. तर मी अक्षरशः विचार केलेला उपेंद्र की मी सांगतो सकाळी उठल्यावरती प्रोडक्शनवाल्याला की मेरा भाई तू तिकीट करा दे, रिटर्न तिकीट मैं इंडिया वापस जाता हूँ. 10 दिवसात फिल्म, अख्ख्या फिल्मचा स्टोरी शक्य नाही आहे, कारण तुलाही चांगलंच माहिती आहे की इट्स लाईक नेक्स्ट टू इम्पॉसिबल आहे ते. सो मी पण तोच विचार केला, म्हटलं यार शक्य नाही, म्हटलं मला नाही होणार हे. आणि नंतर मी असे जेव्हा विचार करत गेलो ना, तेव्हा मला एक असा पॉइंट आला लक्षात की आता क्विट नको करूया आपण. कारण आता जर मी क्विट केलं ना तर मी लाईफ टाईम क्विट करत जाईन प्रोजेक्ट्सनं, किंवा सरेंडर ज्याला म्हणतो ना आपण, ते सरेंडर करत जाईन. मी म्हटलं ठीक आहे, काय होतंय जास्तीत जास्त आपण ऍक्सेप्ट करू, प्रयत्न करू आपल्याकडनं, आणि नाही झालं तर ठीक आहे, ऍटलिस्ट डोक्यात आपल्या हे तर नसेल की अरे मी प्रयत्नच केलेले नाही आहेत, प्रयत्न न करता मी पळालो मैदानातून, असं नको व्हायला.
आणि कसं होतं की दोन गोष्टी होत्या ह्याच्या मागे. एक तर त्या माणसाचं जे असलेलं त्याच्या डोक्यात की ही माणसं डेडलाईनवर काम देत नाहीत आणि क्वालिटी काम देत नाहीत, हे मला कुठेतरी तोडायचं होतं. आणि कसं असतं, तुम्ही जेव्हा भारताबाहेर जाता ना, आपल्या देशाच्या बाहेर जातात, तेव्हा नकळत तुमच्या देशाची इमेज तुमच्या बरोबर असते. ती इमेज तुम्हाला दिसत नाही, पण तुम्हाला त्या समोरच्या माणसाला तुम्हाला तो भारताचा प्रतिनिधी म्हणून बघत असतो किंवा तुमच्या देशाचा प्रतिनिधी म्हणून बघत असतो. आणि जर तेव्हा मी नाही केलं असतं ते काम, तर नंतर येणारे जे माझ्या मागून येणारे जे कोण हॉलिवूडसाठी काम करणारे जे कोण स्टोरीबोर्ड आर्टिस्ट असते, त्यांच्यासाठी मी दरवाजा कायमचा बंद केला असता. त्याच्यामुळे ती एक नकळत जबाबदारी माझ्यावरती आहे. आणि ती सुद्धा कशी आहे ना, की तुम्हाला जाणवली तर ती जबाबदारी आहे, नाहीतर तुम्ही क्विट करूच शकता कधी. म्हणून मी म्हटलं करूया. आणि मी साधारण हिशोब केला, अंदाजे 900 ते 950 फ्रेम्स मला 10 दिवसामध्ये करायचा होता. म्हणजे तू पकड ॲव्हरेज, म्हणजे दिवसाला 80 ते 85 फ्रेम्स करायचे. तुला काम केलंय सगळं चांगलंच माहितीये की हे किती कठीण गोष्ट आहे ही. मी तुला खोटं वाटेल, मी 18-19 तास मी काम केलेलं आहे दिवसाचं. आणि हार्डली 2 किंवा 3 तास 4 तास झोपायचो. आणि तिथे आमचा एक डीओपी होता. आणि मी रूमच्या बाहेर नाही पडायचो हॉटेलमधनं. फक्त डिनरसाठी उतरलो रात्री की जेवायचो आणि परत वरती काम करायला यायचो, असं झालेलं. तो डीओपी मला नेहमी विचारायचा, अमोल हॅव यू सीन डे लाईट टुडे? नो सर, नॉट येट. तेव्हा पण जेव्हा ती फिल्म कम्प्लीट केली मी, आणि मी शेवटचं ड्रॉइंग स्कॅन केलं, आणि स्कॅन करून ती माझी असिस्टंट होती, तिला दिलं करायला. ती मग ते डायलॉग्स टाकणं आणि तिचं ते काम करत होती ती. तर मी डिरेक्टर मागेच बसला होता. मी त्याला जाऊन त्याच्याकडे गेलो आणि त्याला म्हटलं, सर इट्स डन. तर त्यांनी कॅज्युअली विचारलं की, म्हटलं ओके हाऊ मेनी फ्रेम्स आर डन, हाऊ मेनी सीन्स आर डन. त्याला म्हटलं की सगळी फिल्म शक्यत नाही 10 दिवसात, किती फ्रेम झाल्यात बघूया आपण मॅक्सिमम. मी म्हटलं सर इट्स लाईक अ फुल फिल्म इज डन. तो उठला ताडकन, मला बोला आर यू सिरियस? मी म्हटलं येस सर. त्यांनी मिठी मारली मला घट्ट, आणि त्या दिवशी त्यांनी माझं काम कम्प्लीट झालं म्हणून अख्ख्या युनिटला पार्टी दिली होती की हा अमोलचं काम संपलंय, आपण आज एन्जॉय करा, पार्टी करा वगैरे. म्हणजे ही डिग्निटी तुला मिळते. आणि त्याच्यानंतर मी राजा होतो तिथे, म्हणजे म्हणेन ते, किंवा कारण स्वतःला प्रूव्ह करणं एक असतं ना, ते झालं होतं. त्यामुळे ते एक झालं. आणि प्लस नंतर टेकरेकी वगैरे झाली, तो म्हणाला तसं. आणि नंतर ऍक्टर्स आले. ऍक्टर्स तर म्हणजे सगळेच मोठे ऍक्टर, म्हणजे सगळे इथन पेक, नेट पार्कर, मायकल, तो फास्ट अँड फ्युरियस मधला जो ऍक्टर आहे तो, सगळी मोठी मंडळी होती तिथे. त्यांनी तिथे इंट्रोड्यूस केलं हॉलिवूडच्या त्या डिरेक्टरनी. आणि त्यांनी तिथे सांगितलं सगळ्यांसमोर की ह्या माणसांनी माझं मत बदलायला भाग पडलं, की ही माणसं क्वालिटीवर देत नाहीत, इंडियन आर्ट स्टोरीबोर्ड आर्टिस्ट, आणि डेडलाईन मध्ये देत नाहीत. मी म्हटलं एक कमाल आहे अभि, म्हणजे दिस इज लाईक मोर दॅन मनी. नंतर जेव्हा मी जेवत बसलो होतो त्यावेळी नेट पार्कर आणि इथन पेक ही माणसं माझ्याकडे आली आणि मला म्हणाली, आर यू अमोल? म्हटलं या, येस सर. ओके, सो यू हॅव डन ऑल द स्टोरी बोर्ड्स? म्हटलं येस सर. त्या दोघांनी मिठी मारली मला. अरे व्हॉट अ वर्क यू हॅव डन, ट्रेमेंडसली वेल वर्क अँड एव्हरीथिंग, अँड थँक्यू फॉर स्टोरी बोर्डिंग अस. उपेंद्र, हे वाक्य अंडरलाईन करून ठेवण्यासारखं वाक्य आहे की थँक्यू फॉर स्टोरी बोर्डिंग अस. हे आपल्याकडे कधीही ऐकायला मिळत नाही आपल्याला. मुळात ऍक्टर्स पर्यंत स्टोरी बोर्ड फार कमी पोहोचतो. खूप कमी ऍक्टर्स आहेत जे स्वतःहून इन्सिस्ट करतात की आम्हाला स्टोरी बोर्ड दाखवा. खूप हाताच्या बोटावर मोजण्याएवढी माणसं आहेत. त्यांना माहितीही नसतं की, कारण स्टोरी बोर्ड हा बेसिकली टेक्निकल लोकांसाठी असताना हे फार असं एक चित्र तयार झालेलं आहे. पण ऍक्टरनी डिमांड करणे की मला स्टोरी बोर्ड दाखवा, हे फार महत्वाचं असतं. अमोल, या ठिकाणी ना मला एक गोष्ट वाटते की मराठी फिल्म इंडस्ट्रीत जिथे आपण हिस्टॉरिकल फिल्म बनवतो, ओके, तिकडे स्टोरी बोर्ड गरजेचं आहे. तो स्टोरी बोर्ड तुमच्या एडिटला इफेक्ट करतो, तो स्टोरी बोर्ड तुमच्या स्टोरी टेलिंगला इफेक्ट करतो, सगळीकडे इफेक्ट करतो. आणि तोच नाहीये तुमच्याकडे. तुम्ही डायरेक्टली डीओपीला घेऊन तिथे काम सुरू करताय. तुमच्याकडे लोकेशन आहे, तुमच्याकडे रेकी आहे, आणि डीओपी डायरेक्टली काम सुरू करतोय. ह्याच्यामध्ये मला वाटतं खूप गॅप आहे. आय कॅन अंडरस्टँड बजेट, ओके, पण बजेट तुम्ही परत तो ऍक्टर मिळवायला तेवढा बजेट एक्स्ट्रा खर्च करताच आहे ना. एखादी फाईट ह्या अँगलने किंवा त्या फाईटचा स्पीड काय आहे सगळं डिपेंड करतं ना त्या कॅमेरा अँगलवर. तो डीओपी किती करणार तिकडे ऑनसेट. आणि बरं तुम्ही ऑनसेट जर खर्च करणारच एवढ्या 10 वेळा रिटेक घेऊन तिकडून पण घे इकडून पण घे, त्यापेक्षा स्टोरी बोर्डला खर्च करा आणि ऑनसेटचा खर्च कमी करा. आता अगदी आपण भालजी पेंढारकरांचे शिवाजी महाराज जरी म्हटले तरी ते काय कोरिओग्राफ झालेत, ते काय कॅमेरा अँगल लागलेत.
ते कमाल आहे. म्हणजे ते आजही आपण मॅच नाही करू शकत. त्यासाठी त्यांनी पेपरवर्क केलेलं पण आहे. एक्झॅक्टली. अगदी सत्यजित रे सारख्या माणसांनी पण हे पेपरवर्क केले की ते स्वतः आर्टिस्ट होते, त्याच्यामुळे त्यांनी स्वतः केलेलं असतं. टीव्ही कमर्शियलला स्टोरी बोर्डिंग बाकायदा होतं. हो. पण हेच जर मोठ्या फॉर्मॅटला झालं कंपल्सरी, तर सिनेमात एवढा खर्च करायच्या आधीच आपल्याला कळतं ना की काय कितपत काय करायचं. खूप करेक्ट बोललास तू, कारण हे फार फार गरजेचं आहे होणं. मी आता जसं तू मला सुरुवातीला तो इंट्रोडक्शन करताना म्हणालास की मी 60 फिल्म्स केल्या. राईट. 60 फिल्म मधले 59 फिल्म हिंदी आहेत, एक फिल्म फक्त मी मराठी केली. ओके. ती एक फिल्म म्हणजे आणि काशीनाथ घाणेकर, अच्छा. जी काही वर्षापूर्वी येऊन गेली. हां. आणि काशीनाथ घाणेकरच्या वेळी मला अप्रोच जेव्हा डिरेक्टर झाला होता आणि त्यांनी असं असं सांगितलं, तर त्यांनी मला सांगितलं होतं की अमोल तुला थोडं प्रोड्युसरना कन्व्हिन्स करावं लागेल की हे कशासाठी आपण करतो. तर मला फोनवरती थोडं प्रोड्युसरना थोडं ह्या बाबतीत एज्युकेट करावं लागलं की सर असं 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 आहे. बरं, प्रोड्युसर हे छोटे नव्हते, मोठे प्रोड्युसर होते. पण मी त्यांना सुद्धा सांगावं लागलं आम्हाला की ह्या पद्धतीने सर करावं लागतं, का तर डिरेक्टरला स्टोरी बोर्ड हवा होता. डिरेक्टरनी कन्व्हिन्स केलंच होतं त्यांना, पण तो बोलले की तुझ्याकडनं पण तू सांग. मग मी तसा काशीनाथ घाणेकरवरती ऑन झालो. आणि त्यावेळी गंमत अशी झाली होती की काशीनाथ घाणेकरची मला ऑफर आली, मी काम घेतलं ते, आणि 3 दिवसांनी मला धर्मामधून फोन आला. आणि तो सुमित म्हणून एक आमचा एक प्रोड्युसर आहे मित्र तिकडचाच, त्यांनी सांगितलं की त्यांनी मला बोलवलं होतं एका फिल्मवर काम करायला, ज्या फिल्मचं नाव होतं केसरी, जी अक्षय कुमारची फिल्म होती ती. आणि मी त्याला बोललो 3 दिवस उशिरा फोन केला असतो, मी ऑलरेडी एका फिल्मला कमिटमेंट देऊन बसलोय. तरी पण मी गेलो भेटायला, म्हटलं वर्केबल आहे का बघूया. साधारण शेड्यूल मला वर्केबल वाटलं, म्हणून मग मी केसरी पण ऍक्सेप्ट केली. केलंही त्याचे मी बरेचसे वॉर सीनचे मी बोर्ड केले, हे केलं, पण कुठेतरी ते 2 दगडांवरती पाय तो नाही ठेवता येत, आणि म्हणजे दोघांना पण न्याय देता येत नाही, मग तुला असं होतं, आणि मला ते नको होतं. म्हणून मग मी केसरी सोडली, की मी म्हटलं नाही होऊ शकत, कारण मी इकडे दिलं. मला लोकांनी वेड्यात काढलं जे ओळखत होते ते, की तू काय वेडा आहे का, धर्मा प्रोडक्शनची फिल्म सोडलीस आणि एक मराठी पिक्चर करतोयस. अरे बजेटचा तरी विचार कर, कारण त्यांचं बजेट कुठच्या कुठे होतं, आणि हे तर माझ्यासाठी म्हणजे त्यांच्याशी कंपॅरिझन मध्ये खूप कमी होतं बजेट. माझ्यासाठी ते तेवढं महत्वाचं नाही वाटलं त्यावेळी. मे बी मी थोडा काय म्हणतात मागासलेला किंवा इम्प्रॅक्टिकल असेल त्या पिरियड मधला, पण नाही केलं मी तसं, कारण मी शब्द यांना आधी दिला होता. तो मला जास्त महत्वाचं वाटलं की यांना जर आधी शब्द दिला तर पण यांचा शब्द आधी पाळायला हवा. आणि दुसरं असं की मला मराठी इंडस्ट्रीमध्ये ही एक सवय लावायची होती की बाबा हे सुद्धा काम गरजेचं आहे आणि हे होणं गरजेचं आहे, आणि हे झाल्यानंतर क्वालिटी काय अचीव करू शकतो आपण ते तुम्ही बघा. आणि काशीनाथ घाणेकर तू बघितलं असेल तर तुला त्या फ्रेम्समध्ये लक्षात येत असेल की ह्याचा बोर्ड झाला असावा प्रॉपर, असं बघून कळतं. ॲस्थेटिकली तुम्हाला ते छान वाटतात फ्रेम्स. तर हे सगळं झालं होतं तिथे. तू जसं म्हणालास तो पॉइंट अगदी खरं आहे की बजेट हा वेगळा भाग आहे, म्हणजे पण मुळात बजेट हा इश्यू नाही आहे मराठी फिल्म इंडस्ट्रीला, असं मला वाटतं. आता तरी नाहीये सध्या तितका मोठा, ज्यावेळी जितका आधी होता. गरज आहे ती व्हिजनची. तुमच्याकडे जर ते व्हिजन नसेल की मला अमुक अमुक हे करायचंय, तर तुम्ही त्याच्यासाठी बजेटच ठेवणार नाही. बरोबर. काय फरक पडतो त्यांनी, आम्ही कुठे इतकी वर्ष केलाय, किंवा तुला सांगतो ना बऱ्याच वेळा नवीन नवीन इव्हन हिंदी फिल्म इंडस्ट्रीमध्ये सुद्धा काम करताना मला हा इनडायरेक्ट अनुभव असा यायला लागला होता की काही नावाजलेले डीओपी किंवा नाही नावाजलेले फाईट ऍक्शन डिरेक्टर्स जे होते, त्यांना जेव्हा मी त्यावेळी हळूहळू करून फ्रेम्स सांगायला लावलं की सर अगर ऐसा करे तो वगैरे, फार जपून सांगावं लागतं. की त्यांचा साधारण असा ॲटिट्यूड असा आहे की ये मुझे फ्रेम बताएगा, ये मुझे सिखाने वाला है की मैं फ्रेम कैसे लगाऊ. त्यांना हे कळत नव्हतं की मी तुमचं काम सोपं करायला आलोय इथे. हे त्यांच्या गळी उतरवायला काही वर्ष गेली माझी. तर ते फार टॅक्टिकली आणि जपून उतरवावं लागते ती गोष्ट तिथे. पण मराठी इंडस्ट्रीमध्ये मी माझे पर्सनली प्रयत्न चालू आहेत की ही मेथड यावी, आणि हे मेथड, आणि माझ्यासारखे असे अजून काही जण आहेत जे चांगली कामं करतात इंडस्ट्रीमध्ये, स्टोरी बोर्ड आर्टिस्ट म्हणून, त्यांचेही प्रयत्न चाललेत. बघूया जेव्हा येईल यश तेव्हा. अमोल, एक कॉमन क्वेश्चन जो मी सगळ्यांनाच विचारतो, आर्ट जर्नी कशी स्टार्ट झाली तुझी? सांगायला मला आवडेल की माझे आजोबा हे आपले जे चित्र तपस्वी, ज्यांना आपण चित्र तपस्वी व्ही शांताराम म्हणतो, त्यांच्याकडे ते आर्ट डिरेक्टर म्हणून काम करत होते. आणि व्ही शांतारामांकडे माझे आजोबा आणि आपले प्रसिद्ध लेखक वपू काळे त्यांचे वडील
अच्छा. पुश्री काळे. हा. पुश्री काळे आणि माझे आजोबा हे त्यांनी सुरुवातीपासून म्हणजे जेव्हा विशांतारामांनी मुंबईमध्ये स्टुडिओ सुरू केला, राजकमल स्टुडिओ त्यांचा, हा. तेव्हापासून ते दोघे एकत्र काम करतात त्याच्यामध्ये. आणि म्हणजे त्यांचे पहिले सगळे पिक्चर्स म्हणजे तुमचे दो आखे बारा हात, नवरंग, श्री, शकुंतला वगैरे जेवढे फिल्म्स होऊन गेले, गीत गाया पत्थरोने वगैरे सगळ्या फिल्म्सचं बॅकग्राऊंड पेंटिंग आणि आर्ट डिरेक्शन हे त्या दोघांनी मिळून केलेलं आहे त्याच्यामध्ये. त्यामुळे ती कुठेतरी डीएनए मध्ये आलं होतं ते त्या पिरियडला. आणि अभ्यास कर गपचूप, चित्र काढायची गरज नाहीये अशी म्हणणारी जी पॅरेंट्स होते त्यांच्यामध्ये माझे पॅरेंट्स, माझे पालक नव्हते. आणि त्यामुळे त्यांनी मला सतत प्रोत्साहन देत गेले की हा तू कर, चांगलं कर वगैरे, अजून छान कर. वाचनाची आवड पप्पांनी लावली मला. म्हणजे पुस्तकं वाचणं हा जो प्रकार असतो, ती आवड जी आहे ती पप्पांनी लावली. आणि त्यावेळी मी बऱ्यापैकी मी 7वीला असताना मला पप्पांनी हातामध्ये शिवाजी सावंतांचं मृत्युंजय दिलेलं आहे. म्हणजे मी तेव्हापासून जे मृत्युंजय वाचतोय ते आजतागायत वाचतो. म्हणजे अजून सुद्धा मला असं कधी वाटलं की थोडासा डिप्रेस झालोय मी किंवा एनर्जी लेवल डाऊन झाले तर मी मृत्युंजय काढतो आणि त्यातली कर्णाची पानं थोडी चाळतो आणि वाचतो. मला थोडीशी मग ती एनर्जी ती होतं माझं थोडंसं ते. आणि मग म्हणजे 10वी नंतर तू डायरेक्ट आर्ट कॉलेज वगैरे जॉईन केलंस? मला आता सांगायला मला काही वाटत नाही तसं. 10वीला आमची त्यावेळी दांडी उडाली होती. आणि मग करायचं काय, तर मग नेमकं त्याच पिरियडला आम्ही चेंबूरमधनं आम्ही वसईला शिफ्ट झालो होतो. तर वसईला शिफ्ट झाल्यानंतर मी पुन्हा एकदा 10वीला बसलो आणि 10वी पास झालो. पण ते शेवटी काय होतं की आर्ट कॉलेजला ऍडमिशन घेताना तुम्हाला ते 35% पकडले जातात. त्याच्यामुळे आर्ट कॉलेजचे दरवाजे माझ्यासाठी बंद झाले. सगळे आर्ट कॉलेज इन्क्लुडिंग जे स्कूल ऑफ आर्ट वगैरे. मी 2-3 वेळा अटेम्प्ट करून सुद्धा मला ते नाही मिळालं. तर इथे माझं असं मला वाटलं की माझा बहुतेक आता करिअर संपलं, आता काय खरं नाही ते. पण त्यावेळी योगायोगाने माझा एक मित्र सचिन मोदगेकर तो आर्ट कॉलेजमध्ये जे स्कूल ऑफ आर्टला जॉईन झाला होता त्यावेळी. आणि त्याचे वडील खूप चांगले चित्रकार, इलस्ट्रेटर म्हणून काम करत होते. तर त्यांनी मला त्यावेळी एक पुस्तक दिलं हातामध्ये. त्याचं नाव होतं अँड्रुलुमिसचं फिगर ड्रॉइंगचं पुस्तक. मग माझं एक रुटीन सुरू झालं. म्हणजे मी एक ठरवलं की मला कमीत कमी दिवसाला 200-250 ड्रॉइंग्स तरी करायचीच आहेत. मग ती कुठलीही असतील, नॉट ओन्ली फिगर ड्रॉइंग. म्हणजे मला अगदी बाहेर जाऊन स्केचेस करत असेल मी तर मग झाडं, घरं, प्राणी, अगदी दगड धोंडे जे काय समोर मला दिसेल ते. म्हणजे मला असं काही ठेवायचं नव्हतं जगामधलं की जे माझ्या स्केचबुकमध्ये उतरलेलं नाहीये. तू माझा मित्र तुला म्हणालो की सचिन मोदगेकर, तो जो शंकर मोदगेकर सरांचा मुलगा, तो जे स्कूल ऑफ आर्टला जॉईन झालाच होता. मी एकदा त्यांनी काय झालं, म्हणजे असतं ना की तुमच्या आयुष्यात एक असं काहीतरी येतं की तुमचे असं एक कुठला तरी एक दरवाजा असा खाडकन उघडतो तुमच्यासाठी. म्हटलं अरे हे तर वेगळंच आहे काहीतरी असं. त्यांनी एकदा मला त्याच्या घरी बोलवलं. मला वाटलं अमोल तुला एक स्केचबुक दाखवायचं आहे एका मुलाचं, मित्राचं माझ्या, तू घरी ये. मी म्हटलं ठीक आहे. घरी गेलो. त्याने मला एक स्केचबुक दाखवलं त्याच्या मित्राचं. मी असं मेस्मराईज झाल्यासारखं ते काम बघत होतो. म्हटलं अरे काय आहे. आणि त्या मुलाचं नाव होतं आदित्य चारी. आणि आदित्य चारीचं काम जेव्हा मी बघितलं, त्याचे ओरिजिनल बॉलपेननी केलेले त्यांनी स्केचबुक आणि तो SM पंडितांचा नातू हे जेव्हा समजलं, मी हादरलो बघून. म्हटलं अरे आपल्या वयाचं मुलगा आणि हे काम म्हणा, आपण काय करतोय आणि मग आपलं किती पुढे जायचंय अजून, असा एक विचार आला रे डोक्यात. आणि त्या दिवसापासून मी ठरवायला लागलो की मी महिन्यातले कमीत कमी 2 ते 3 दिवस किंवा 4 दिवस आहेत ना, मी सचिन बरोबर सकाळी त्याच्याबरोबर कॉलेजला जायचो. जे स्कूल ऑफ आर्टला जायचो. आपल्या डाटच्या इकडे मी त्यांचं कॉलेज सुरू व्हायच्या आधी मग मी आदित्यची त्यांनी ओळख करून दिली होती. आदित्यचं स्केचबुक बघायचो. असं आधाशासारखं बघताना तसं मी बघायचो त्याचं स्केच. आणि मग कॉलेज सुरू व्हायचं तुमचं, मग ते जायचे आतमध्ये. मग मी तिथेच थांबायचो, मी जायचो नाही. मग मी जे स्कूल ऑफ आर्टमध्ये बसून स्कल्पचर्स वगैरे जे बाहेर ठेवलेले असायचे त्याची स्केचेस कर किंवा तिथे बसून लँडस्केप कर किंवा हे कर. तुमचं रेसेस म्हणजे मधली सुट्टी व्हायची, मग नाश्त्यासाठी सगळे आले जेवायला वगैरे, किंवा परत मी त्याचं स्केचबुक परत उरलेलं सगळं चाळायचो, बघायचो, डिस्कशन व्हायचं त्यांच्याबरोबर. आणि मग मधली सुट्टी झाल्यानंतर जी संपलं की ते क्लासमध्ये जायचे सगळे. आणि मग तिथून बाहेर पडायचो, मी जहांगीरला जायचो किंवा मग आपल्या म्युझियममध्ये, आपल्या आत्ताचा राजा शिवछत्रपती म्युझियम पण त्यावेळेचं प्रिन्स ऑफ वेल्स, तिथे जायचो. आणि तिकडे सर्वात वरती फ्लोअरला, टॉप फ्लोअरला रतन टाटांनी केलेलं कलेक्शन आहे, GR टाटांनी केलं. त्यांचं जे ओल्ड मास्टर पेंटिंग्सचे ओरिजिनल त्यांनी सगळे मोठे मोठे पेंटिंग्स तिथे आणून ठेवलेत. ते पेंटिंग्स मी बघून तिथे स्केचबुक घेऊन त्याच्यातनं कॉपी करायचो. तिथे स्कल्पचर्स आहेत काही, त्याच्यातनं ते स्टडी करत राहायचो. तर हे मी आधाशासारखं करायला लागलो. तिथून बाहेर पडायचो
हे किती 2 वर्ष 3 वर्ष हे मी कमीत कमी 3-1 वर्ष केलं हे सगळी प्रॅक्टिस. तर कुठेतरी हे सगळं मी घेत गेलो, कारण मला हे माहित होतं की मला कॉलेज नाही आहे. कॉलेजमध्ये कसं तुला अंडर वन रूफ बऱ्याच गोष्टी मिळतात, प्रोफेसर असतात, तुम्ही चुकलात तरी तुम्हाला लगेच अरे इथे चुकतोयस हे सांगतात. तिकडे तुमची ग्रोथ फास्ट होते. मला तसं सांगणारं कोण नव्हती की तू इथे चुकतोयस. आणि तुलाही माहिती आहे त्या पिरियडला आपल्याला इंटरनेट सारखं माध्यम नव्हतं, त्यामुळे पुस्तकांवरतीच डिपेंड राहावं लागत होतं आणि तुझे मेंटॉर्स किंवा टीचर्स. जे कोण फ्रीलान्स करतात त्यांच्यासाठी म्हणजे माझा स्वतःचाही अनुभव आहे की सुरुवातीला आपण काय करतो तर स्टोरी बोर्ड. ओके, तुम्हाला थोडं कॅमेऱ्याचं नॉलेज असलं, थोडं स्टोरी बोर्डिंगचं नॉलेज असलं तर आपल्याला काय गरज असते, पेपर आणि पेन्सिलची. मिनिमम रिक्वायर्ड तुला अवजारं लागतात त्याच्यात. हां, नॉलेज लागतं, अभ्यास लागतो, ड्रॉइंग लागतं, नो डाऊट. पण त्याच्याने तू तुझी इन्कम सुरू करू शकतोस इफ यू वॉन्ट टू डू समथिंग. तर तसे मीही माझा बिझनेस त्या हिशोबाने बिझनेस सुरुवातीला स्टोरी बोर्ड ॲज अ फ्रीलान्सर केले होते काही वर्ष. तर मला सांग की व्हॉट इज द ॲडवाइस दॅट यू वुड लाईक टू गिव्ह टू समबडी हू वॉन्ट्स टू डू स्टोरी बोर्ड. नाही तर म्हणजे असं ॲडवाईस वगैरे करणं एवढा मी मोठा नाही आहे असं मला वाटतं, पण हां म्हणजे माझे अनुभव. तू 60 फिल्म्स केले त्या हिशोबाने सांग. तर सगळ्यात पहिलं तर तुम्ही पेन्सिलवरती प्रेम करायला शिका. पेन्सिल आणि पेपर ही इतकी बेसिक गोष्ट आहे आणि इतकी इम्पॉर्टंट गोष्ट आहे की आयुष्यातनं कधीच घालवू नका, ह्याचा टच कधीच सोडू नका. आणि एक स्टोरी बोर्ड आर्टिस्ट म्हणून तुम्हाला करायचं असेल तर तुम्हाला फक्त काय म्हणतो आपण त्याला ड्रॉइंगवरती अवलंबून राहून चालणार नाही, कारण अलॉंग विथ दॅट तुम्हाला बऱ्याच गोष्टी शिकाव्या लागतात. तुम्हाला एकतर तुमचं वाचन तुम्हाला प्रचंड वाढवावं लागतं आणि तुम्हाला वाचायची आवड हवीच हवी, कारण साधी गोष्ट आहे की जर तुम्हाला फिल्म करायची तर तुम्हाला स्क्रिप्ट वाचावी लागेल. आणि जर तुम्हाला जसं म्हणतात ना बरेच जण, मी पुस्तक वाचताना मला झोप येते, जर तुम्हाला स्क्रिप्ट वाचताना झोप आली तर तुम्ही काम नाही करू शकत. त्यामुळे तुम्हाला स्क्रिप्ट वाचता आलीच पाहिजे. आणि आता समज जसं तू म्हणाला मी 60 फिल्म केल्यात, पण मी 60 फिल्म केलेल्या म्हणजे त्या वेगळ्या आहेत, पण मी न केलेल्या ज्या फिल्म्स आहेत त्या अजून थोड्या जास्त आहेत. त्याच्यामुळे मी जर 60 फिल्मचे स्क्रिप्ट वाचल्यात असं जर आपण म्हणूया तर मी 60 फिल्मच्या नव्हे, मी कमीत कमी 100 स्क्रिप्ट वाचलेल्या आहेत. त्यामुळे आता असं झालंय ना की स्क्रिप्ट वाचताना मी स्क्रिप्ट वाचत नाही, मी स्क्रिप्ट बघत जातो. म्हणजे मला फिल्म दिसत जाते. मी वाचायला सुरुवात केली की माझ्यासमोर पिक्चर सुरू होतो. करेक्ट. आणि मला ते दिसायला लागतं, सगळं व्हिज्युअलाइज होतं फटफट फटफट फटफट. आणि मी फक्त मला ते ट्रेस करायचं असतं माझ्या फ्रेम्समध्ये डिरेक्टरच्या व्हिजन बरोबर डिस्कस झाल्यानंतर. पण यासाठी तयारी लागते. जसं तू विचारलंस काय तयारी लागते, की तयारी या 2 प्रकारची असतात. एक असते की जी त्या पर्टिक्युलर प्रोजेक्टसाठी असते. समज एखादं जसं आपण फॉर एक्झाम्पल पिरियड फिल्म महाराजांवरची असेल किंवा अजून कुठली असेल अशी, तर त्या पर्टिक्युलर प्रोजेक्टचा किंवा त्या पर्टिक्युलर स्क्रिप्टचा तुम्हाला वेगळा अभ्यास लागतो. की बाबा त्या पिरियडमध्ये कसे कपडे घालायचे लोक, लुक कसा होता, साधारण कलर स्कीम कशी असायची त्यावेळी, किंवा मग त्यावेळी बोलण्याची ढब कशी होती तुमची वगैरे, हे सगळं अभ्यास करावा लागतो तुम्हाला त्या पर्टिक्युलर प्रोजेक्टसाठी. हा त्या प्रोजेक्ट पुरता अभ्यास आला. पण तुम्हाला एक आर्टिस्ट म्हणून किंवा एक स्टोरी बोर्ड आर्टिस्ट म्हणून तुम्हाला एक अभ्यास सतत करत राहावा लागतो, जो 24 तास. फक्त झोपेतला काही पिरियड जर सोडला तुमचा तर तुम्हाला जागेपणी पेन्सिल हातात असताना पण आणि नसताना पण तुम्हाला तो अभ्यास सतत करत राहावा लागतो. जेव्हा तुमच्या हातामध्ये स्केचिंगसाठी किंवा ड्रॉइंगसाठी पेन्सिल पेपर नसतो तेव्हा तुम्हाला डोळ्यांनी ड्रॉइंग करावं लागतं. त्या डोळ्यांनी ड्रॉइंग करून तुम्हाला इथे साठवावं लागतं. ही बँक जोपर्यंत तुम्ही भरत नाहीत, कारण हल्ली आपण बघतो ना बऱ्याच वेळा काही लागलं की आपण गुगल टाईप केलं जातं की गुगलवरती रेफरन्स बघा, अरे गुगलवरती बघा. ही गरज लागायला नको. समजा तुला डिरेक्टर बसलाय तुझ्याबरोबर, तो पटापट पटापट तुला शॉर्ट्स सांगतोय, तर तू प्रत्येक वेळी रेफरन्स घेणार आहेस का मला अमुक अँगलसाठी? तेवढं तुमच्याकडे वेळ नसतो. तुम्ही जर हे करत बसला तर तो बोलेल तू घरी जा म्हणून. त्यामुळे ही बँक तुम्हाला समृद्ध ठेवायला लागते, भरपूर ठेवायला लागतं तुमच्याकडे इथे. मग ती बँक मध्ये गोष्टी टाकायला तू फिल्म्स वगैरे पण बघतोस का, इंग्लिश फिल्म? खूप. मी आता एकदम रेग्युलर बघणं होत नाही कामाच्या ह्याच्यात वगैरे किंवा, पण तरी मी 2 दिवसांनी एखादी फिल्म माझी होते. आणि पूर्वी कसं व्हायचं, मी दिवसाला 2 फिल्म बघायचो. आणि माझी सवय अशी ती, जसं मी तुला म्हणालो की शिकवणारं कोण नव्हतं स्टोरी बोर्ड. मग मी स्वतः माझ्या पद्धती शोधून काढल्या की मी साऊंड म्यूट करून फिल्म बघायचो. म्हणजे मग काय व्हायचं की साऊंडमध्ये आपण डिस्ट्रॅक्ट होत नाही, मला फक्त फ्रेम दिसत राहतात. आणि मग माझा अभ्यास फक्त कंपोजिशनचा, लाइटिंगचा, लेन्सिंगचा हा माझा अभ्यास व्हायचा. मग मी त्या फ्रेम, एखादी आवडलेली फ्रेम, काही फ्रेम मी फ्रीज करायचो आणि त्या ड्रॉ करायचो.
मग ते पेंट करून बघायचो किंवा चारकोलने किंवा पेन्सिल हे करून की बाबा हा ही कशी फ्रेम का छान दिसते, याच्यामध्ये ॲस्थेटिक व्हॅल्यूज काय आहेत, मग माझ्या ह्याच्यात कशा येतील त्या. मग बाहेरचे काही स्टोरी बोर्ड आर्टिस्ट ते आत्ता मिळालेत बघायला. पूर्वी तर जेव्हा मी शिकायच्या याच्यामध्ये होतो तेव्हा नव्हतेच. तर त्यांचा अभ्यास, मग कॅमेऱ्याचा अभ्यास, मग तो स्टील कॅमेऱ्यातनं आधी करायचा, मग तुझ्या लाईव्ह ॲक्शनमधनं जेव्हा सेटवरती असतो तेव्हा करायचा, मग तुझा वेगवेगळ्या पद्धतीची पुस्तकं वाचण्याचं. तुला कुठल्याही विषयाचं वावडं नको. मग आपल्या मराठीमध्ये इतकं साहित्य आहे, म्हणजे पुलांपासून ते कुसुमाग्रजांपासून ते अगदी गोनीता आणि खूप माणसं अशी आहेत. प्रेमचंद आहे, म्हणजे भारतामध्ये कमी नाही रे ह्या गोष्टींची. त्यात तुम्ही वाचा, भयानक कंटेंट आहे आपल्याकडे. अख्ख्या मला वाटतं जेवढं जगात कंटेंट नसेल तेवढं एकट्या भारतामध्ये आहे असं मला फार नेहमी वाटतं. आपली नुसतं पुराणं तुम्ही जरी सगळी खंगाळून काढली तरी एवढ्या तुम्हाला त्याच्यामध्ये स्टोरीज सापडतील की प्रत्येक पुराणावरती कमीत कमी 10-15 वेबसिरीज होतील. इतक्या त्या चांगल्या चांगल्या फिल्म्स त्याच्यामध्ये बनतात. पण हे तुम्ही केव्हा जेव्हा वाचाल तेव्हा, म्हणजे ही तयारी तुम्हाला करावी लागते, फक्त ड्रॉइंगची तयारी असं नाही. आणि मग ह्या सगळ्यासाठी तू काय प्रयत्न करतोयस का इंडिव्हिज्युअल? हो नक्कीच. कारण मी एक ठराविक हे झाल्यानंतर, काम झाल्यानंतर मी असं ठरवलं की हे जे काय आहे सगळं ते पुढच्या पिढीपर्यंत देणं गरजेचं आहे ना. म्हणून वसईमध्ये आम्ही अकॅडमी सुरू केली. मी आणि माझी बायको मनीषा, ती पण स्वतः युट्यूबमध्ये ॲनिमेशन करतच होती. तर ती, म्हणजे खरं सांगायचं तर आमच्या अकॅडमीचं बॅकबोन ती आहे. म्हणजे सगळं ॲडमिनिस्ट्रेशन पासून ते अगदी 1ली ते 4थीच्या मुलांना शिकवण्यापर्यंत तीच करते, तीच सांभाळते. मी 5वी पासून 10वीच्या मुलांना मी हँडल करतो, नाही शिकवतो वगैरे. आणि मग 10वीच्या पुढची मुलं, म्हणजे 12वी नंतर त्याच्यानंतर जे प्रोफेशनल कोर्ससाठी जी मुलं येतात माझ्याकडे त्यांना. पण त्यात स्टोरी बोर्ड आहे, कॅरेक्टर डिझाईन आहे, गेम. मी 3 वर्ष गेम डिझाईन केलेलं आहे मौज टेलिकॉममध्ये. तर तिथे त्यावेळी पिक्सल्समध्ये गेम व्हायचे तयार, मोबाईल गेमिंगमध्ये. तर ते मी केलंय, शिकवलंय. त्यामुळे ते त्यांना शिकवतो मी त्याच्यामध्ये. आणि अबोव्ह ऑल त्यांना बेसिकली व्हिजन देणं किंवा तो एक आर्टिस्टिक ॲटिट्यूड देणं. कारण मी त्यांना नेहमी सांगतो की तुमच्यामध्ये 2 गोष्टी इम्प्लिमेंट होणं, 2 ॲटिट्यूड इम्प्लिमेंट होणं फार गरजेचं आहे. एक आर्टिस्टिक ॲटिट्यूड आणि दुसरा सायंटिफिक ॲटिट्यूड. कारण आर्टिस्टिक ॲटिट्यूड तुम्हाला ॲस्थेटिक व्हॅल्यू शिकवेल, तुम्हाला ब्युटी बघायला शिकवेल. बेसिकली बाहेरच्या कुठल्याही सिम्पल फॉर्ममधली ब्युटी बघायला शिकवेल. जगातल्या कुठल्याही एका गोष्टीकडे तुम्हाला सौंदर्य दृष्टी देणं म्हणतो आपण त्याला, ते तुम्हाला शिकवेल. सायन्स किंवा शास्त्र हे तुम्हाला प्रश्न विचारायला शिकवेल की ते का बाबा हे असं आहे, ते असं काय, ते तसं काय. तर आणि आर्ट एज्युकेशन हे इतकं टफ आहे ना की त्याला कुठलंही टेक्स्टबुक नाही आहे. कारण तुलाही माहिती आहे की आपल्याला असं अमुक कसं बाकीचं कुठलंही तू फील्ड घे, त्यांच्याकडे असं एक सॅच्युरेटेड नॉलेज असलेलं बुक तिथे असतं, पुस्तक. कारण त्याच्यामध्ये एक सॅच्युरेटेड नॉलेज आहे, त्याच्यावरती तुम्हाला प्रश्न उत्तर असतात, त्याच्यामध्ये तुम्हाला अभ्यास करायचा असतो, परीक्षा द्यायच्या असतात आणि पास व्हायचं असतं. मला आर्ट फील्डमधलं एक पुस्तक दाखवून दे की ह्या पुस्तकावरती प्रश्न उत्तर येतात आणि तुला याच्यावरती तुला परीक्षा देऊन पास व्हायचं आहे, असं नाहीये. आणि जिकडे तुला टेक्स्टबुक नाहीये ना तिथेच तुला प्रचंड अभ्यास करावा लागतो. आणि तिकडे तुला आयुष्याचा अभ्यास करावा लागतो. तिकडे तुला टेक्स्टबुकचा फक्त अभ्यास करून नाही चालत. आणि तो आयुष्याचा अभ्यास करायला तुम्हाला थोडंसं आतमध्ये, काय म्हणतात त्याला, मी नेहमी म्हणतो की आतमध्ये थोडा ओलावा ठेवायला लागतो. ते जर तुम्ही आतमध्ये कोरडे असला तर तुम्हाला ते नाही करता येत. की मी जेव्हा व्हिजिटिंग लेक्चरर म्हणून जातो ह्या इतर सगळ्या इन्स्टिट्यूट्समध्ये ना, ह्या मुलांना मी प्रश्न विचारतो की मी 4-5 वर्षानंतर तुम्ही बाहेर पडल्यानंतर काय म्हणून बाहेर पडणार आहात, किंवा तुमच्यासमोर बेंचमार्क कुठले आहेत. की आमच्या वेळी होते जी मोठी माणसं होती सगळी, म्हणजे रवी परांजपे किंवा अगदी ॲनिमेशन मधले ग्लेन किन सारखी, आणि डिझनीचं एवढी मोठी रेंज आहे त्या ॲनिमेटर्सची, त्यांच्यापैकी स्वतः वॉल्ट डिझनी. ही माणसं आम्हाला माहिती आहे, आम्हाला अँड्रू लुमिस माहिती आहे, आम्हाला विल्पू माहिती आहे. आत्ताची मी नावं देखील होतं, कदाचित बऱ्याच जणांना माहितीही नसतील आत्ता ऐकणाऱ्यांना, आर्ट फील्डच्या मुलांना. इतर कॉमन माणसांना तर सोडूनच द्या. पण हे फार गरजेचं आहे, ही विजन मुलांना देणं. माझ्याकडे इन्स्टिट्यूटमध्ये आम्ही पुस्तकं ही मुलांसाठी, कुठल्याही वयाच्या मुलाला कुठल्याही वयाचं पुस्तक आम्ही ओपन ठेवलेलं आहे. कोणाला कधीच आम्ही रेस्ट्रिक्ट करत नाही की तू अमुक पुस्तक, अरे हे आता सध्या तू बघू नका, आम्ही कधीच नाही करत. ते बघ, समजलं ठीक आहे, नाही समजलं ठीक आहे, अजून 4 महिन्यांनी समजेल, अजून 2 वर्षांनी समजेल, पण हे बघत राहा, कुठेतरी फीड होत राहील इंग्लिशमध्ये. आणि मी आणि माझी मिसेस आम्ही दोघंही सुरुवातीपासूनच आमचा हा प्रयत्न आहे की मुलं आमच्याकडनं जेव्हा बाहेर पडतील तेव्हा कन्फ्यूज नाही, कॉन्फिडंट होऊन बाहेर पडतील की आम्ही इंडस्ट्रीमध्ये असं म्हणून आम्ही हे काम करणार आहोत आणि हे काम आमच्याकडनं कॉन्फिडेंटली होणार आहे, कारण आमचा पोर्टफोलिओ आम्ही तेवढा स्ट्रॉंग बनवलेला आहे. नाईस. अमोल, आताच तुला कसला
अवॉर्ड मिळालाय राईट. हो. तर त्याचे काही जरा डिटेल्स हो. 2 प्रोडक्शन हाऊस आहेत, एक MNP म्हणून म्हणजे महेश नेने प्रोडक्शन्स, आणि दुसरं आहे प्रशांत नांदगावकरांचं डेटामॅटिक्स प्रोडक्शन्स म्हणून. ओके. तर ते प्रशांत नांदगावकर म्हणजे जर तुला माहिती असेल शांताराम नांदगावकरांचा मुलगा त्यांचं. तर शांताराम नांदगावकर किती मोठे कवी होते सांगायची गरज नाहीच आहे. तर त्यांचं जे आहे एक जे प्लॅटफॉर्म आहे त्यांचा, त्याच्यावरती ते बिहाइंड द सीन किंवा बिहाइंड द कॅमेरा जी माणसं काम करतात त्यांच्यासाठी त्यांनी ह्या वर्षीपासून अवॉर्ड सुरू केलेले आहेत. तर ते साधारण 1 वर्षभरापासून ट्रॅक ठेवतात त्या माणसाचं, किंवा काय कसं करतायत, कुठला प्रोजेक्ट आहे किंवा काय करतायत वगैरे वगैरे हे सगळं. आणि मग त्यातनं तुम्हाला ते आवड देतात. महेश सर माझ्या पूर्वीपासून संपर्कात होते, महेश नेने सर. तर त्यांनी माझा रेफरन्स तिकडे दिला होता, मला आयडिया नव्हती. आणि मग नंतर मला एकदा फोन आला की तुला असं असं आमच्याकडनं टोटल करिअरशी रिलेटेड रेकग्नायझेशनचा तुला अवॉर्ड देतोय म्हणून आम्ही. आणि तो आता काही 1 महिन्यापूर्वी साधारण तो अवॉर्ड मला दिला गेला. त्या आधी महाराष्ट्र कला सन्मान नावाचा एक अवॉर्ड मला मिळाला, कोविडच्या पिरियडमध्ये होता, त्यामुळे त्याचा जाहीर त्यांनी तो कार्यक्रम करू शकले नाही, पण त्यांनी मला अवॉर्ड घरपोच आला मला. हे झालं. तर ह्या 2 गोष्टी रेकग्नाइज झालेल्या आहेत तिथे. हे रेकग्निशन थोडं वाढायला पाहिजे. वाढायला हवं फक्त, म्हणजे आवड का वाढायला हवेत की ह्या फील्डला डिग्निटी मिळेल. बरं, एक कॉमन क्वेश्चन अगेन, म्हणजे जो मी सगळ्यांनाच विचारतो, सगळ्या आर्टिस्टना विचारतो, तोच तुला विचारतोय. स्टोरी बोर्ड मध्ये ही AI आलेलं आहे, तर तुझं काय मत आहे? नवीन नवीन टेक्नॉलॉजी येणार, तुम्हाला त्यांना ऍक्सेप्ट करावी लागणार, त्यातल्या चांगल्या गोष्टी तुम्हाला घ्याव्या लागणार. तुम्हाला काय काळजी घ्यायची ॲज अ क्रिएटिव्ह पर्सन म्हणून, हे मला असं वाटतं प्रकर्षाने की तुमची गरज सतत कशी राहील मार्केटमध्ये किंवा इंडस्ट्रीमध्ये किंवा क्रिएटिव्ह फील्डमध्ये, ह्याची तुम्हाला काळजी घ्यावी लागेल. आणि त्याच्यासाठी एकच करणं गरजेचं आहे, रिपिटेटिव्ह कामं होता कामा नयेत तुमच्याकडनं. म्हणजे कॉपी किंवा तेचपणा जो आहे ना, तो जर व्हायला लागला तर लोकांना AIची मदत घ्यावी लागेल किंवा मशीनची मदत घ्यावी लागेल. फ्रेश काम जे आहे ना, AI काय माहिती आहे का, माझ्या दृष्टीने माझं नॉलेज कदाचित कमी असेल या बाबतीत, जर कोणाला जास्त असेल तर मला प्लीज माफ करा, पण AI माझ्या दृष्टीने हाय एंड कंपोजिटिंग सॉफ्टवेअर आहे की जे तू इन्फॉर्मेशन टाकल्यानंतर नेटवरती त्यांना जे जे काय दिसतं तिकडनं ते घेऊन कंपोज करतं. त्यामुळे ते एक माझ्या दृष्टीने हाय एंड कंपोजिटिंग सॉफ्टवेअर आहे. ते निर्मिती करू शकतं, ते नवनिर्मिती करू शकत नाही. नवनिर्मिती करायची कॅपॅसिटी फक्त चित्रकाराकडे आणि क्रिएटिव्ह माणसाकडे आहे. त्याच्यामुळे तुम्ही जर सतत कधी नवीन देत राहिलात, तुम्ही जर सतत तुमच्याकडनं काहीतरी ज्याला आपण माइंड ब्लोईंग म्हणतो ना, हल्ली याच्या भाषेत वाव म्हणतात, तर तुम्ही तरवेळी देत राहिलात तर तुमची गरज सतत तयार होईल. आणि मग तुम्ही मशीनशी पण जुळवून तुम्हाला घ्यायला सोपं पडेल. मशीन तुम्हाला वापरणार नाही, तुम्ही मशीनला वापराल, किंवा टेक्नॉलॉजी तुम्हाला वापरणार नाही, तुम्ही टेक्नॉलॉजी वापरू शकाल. त्यामुळे AIला घाबरण्याची गरज नाही. मला तरी कधी भीती नाही वाटली आहे. आणि तुला एक छोटासा प्रसंग सांगतो. मी एक ॲड करत होतो, त्या ॲडच्या वेळी मला सकाळी, म्हणजे मी फार ॲड करत नाही, पण मला ॲडचं स्टोरीबोर्डसाठी एकदा सकाळी फोन आला. त्यांनी सांगितले की असं असं आहे की तुम्ही कराल काय. तुम्ही माझं बजेट सांगितलं, तर बोला सर इतना बजेट नाही आहे, तर हम लोग इतने में करेंगे क्या. मला एक मिनिमम इतक्या याच्यामध्ये मी करेन, त्याच्यापेक्षा खाली मी करणार नाही. त्याचा परत फोन आला, मला म्हणाले की सर ॲक्च्युअली क्या डायरेक्शन टीम में जो कुछ लोग हैं वो लोग AI में कर रहे हैं स्टोरी बोर्ड, तो आप रहने तो हम लोग कर लेंगे करके. मैं बोला ठीक है, कोई प्रॉब्लम नहीं है. संध्याकाळी परत 7:30-8ला तिकडनं फोन आला की सर आप फ्री हो गए. मैं म्हटलं की आपने तो किया था AI में. नहीं सर वो वर्कआउट नहीं हो रहा है. वर्कआउट का होत नव्हतं ते, कारण त्याच्या मागचा जो कोण करणारा होता किंवा त्याला जो AIला जो कंटेंट पुरवणारा, जो फीड देणारा जो होता, त्याच्याकडे ती कॅपॅसिटी नव्हती. तिथेच जर मी बसलो असतो तर कदाचित मी ते वर्कआउट केलं असतं, झालं असतं. माझ्यासाठी ते AI टूल म्हणून वापरलं त्यांनी. AIला ॲज अ स्टोरी बोर्ड आर्टिस्ट म्हणून वापरलं, ही त्यांची चूक झाली. कारण टूलमध्ये काही नसतं रे, म्हणजे ते कुठलंही येऊन दे, AI येऊन दे. आता जसं फोटोशॉप आलं होतं, जेव्हा हँड पेंटेड कामं चालायची, तेव्हा डिजिटल कम्प्युटर सगळं झालेलं, 2Dच्या ऐवजी 3D आलं होतं. घाबरले होतेच सगळे की आता काय होणार वगैरे, पण जुळवून घेतलं तुम्ही आणि आता तुम्ही ते वापरताय आणि व्यवस्थित वापरताय. तसंच होणार आहे ते. जसं मी नेहमी उदाहरण देतो ना की म्हणजे महाराजांनी भवानी जेव्हा हातात घेतली होती तलवार, आणि त्यांनी जी ताकद भवानी तलवारीत नव्हतीच, ताकद त्यांनी पकडलेल्या मनगडात होती. आणि नुसती मनगडात नव्हती, ती इथे होती. ते मनगड चालवणारी जी बुद्धी होती, त्या बुद्धीने महाराजांची तलवार जशी चालायची, कधी कधी हातात तलवार नसताना पण महाराजांनी लढाई जिंकलेल्या आहेत. तेव्हा काय केलं,
तेव्हा कुठे होती तुमची तलवार, तेव्हा कुठे होती युद्ध. आज या माणसाने इतकं मोठं स्वराज्य उभं केलं, ते कशाला जोरावरती उभं केलं होतं. त्याच्यामुळे टूल्स महत्वाचे नाही आहेत, टूल वापरणारे महत्वाचे आहेत. त्याचा तुम्ही वापर कसा करता हे फार महत्वाचं आहे. अमोलने ह्या पॉडकास्टसाठी खूप पेशन्स दाखवला आज. म्हणजे एक टेक्निकल इश्यू झाल्यामुळे अमोलला 4-5 तास थांबावं लागलं आणि तो पेशंटली थांबला आणि त्याने आम्हाला एवढं कोऑपरेट केलंय. अमोल म्हणजे खरंच माझ्याकडे शब्द नाहीये बोलायला. तर त्यामुळे नुसतं थँक्यू म्हणून माझे हे कम्प्लीट होणार नाही, तरी पण तुला थँक्यू म्हणतो की तू एवढा पेशन्स दाखवलास आणि छान झाला आजचा पॉडकास्ट. हो, मलाही खूप मजा आली. हा फार कॅज्युअल आणि छान झालं. तर तुला आपल्या ऑडियन्सला काय सांगायचं? हो नक्की. हा, थँक्यू सो मच. ऍक्च्युली मी म्हणजे तू म्हणालास की मी पेशन्स दाखवले वगैरे, पण पेशन्सच्या मागे माझा स्वार्थ होता. कारण मला मुळात हा जो सब्जेक्ट तू घेतलायस आज याच्यावरती, तो मला लोकांसमोर मांडायचा होता आणि ती संधी तुमच्या टीमने आणि तू दिलीस त्याच्याबद्दल थँक्यू सो मच. आणि मुळात चित्रकला या विषयावरती लोक फार अनभिज्ञ असतात. एकतर तुला माहिती आहे, पूर्वी एक समज लोकांचा की चित्रकार हा ते विमसिकल माणसं, दाढी वाढवून झोळी लावून फिरणार, एक हा साधारण समज. तो असते असे जरा बदलत गेला लोकांचा. मग त्याच्यामध्ये पण करिअर नाहीये, पैसा कमवता येत नाही, फक्त पेंटिंग करतात आणि असेच राहतात, एवढंच माहिती होतं. काही वर्षांनी ॲनिमेशन शब्द कानावर पडायला लागला, त्याच्या पण बद्दल अजून तितकंसं माहिती नाही. याला काही प्रमाणात कारणीभूत आपणच सगळे आहोत की आपण लोकांपर्यंत पोहोचू शकलो नाहीये व्यवस्थित. त्याच्यामुळे आपली जबाबदारी आहे की आपल्या फील्डमधली माणसं वाढवणं, क्रिएटिव्ह माणसं वाढवणं. एक छोटासा पॉईंट फक्त मी इथे सांगतो की का हे असं की ज्याला आपण सौंदर्यदृष्टी म्हणतो ना, ते मला असं फार प्रामाणिकपणे वाटतं की लोकांमध्ये सौंदर्यदृष्टी वाढवणं फार महत्वाचं आहे ह्या पिरियडला. की म्हणजे सगळ्याचं मूळ त्याच्यात आहे. मी रवी परांजपे सरांचं तांडव हरवताना नावाचं एक फार छान पुस्तक आहे त्यांनी लिहिलेलं, ते माझ्याकडे आहे. ते वाचलं तर कळतं की सत्यम शिवम सुंदरम ज्याला आपण म्हणतो ना, त्याच्यात एक ज्याला आपण डिझाईन, ऑर्डर आणि सिस्टम अशा 3 गोष्टी आहेत ज्या या सत्यम शिवम सुंदरम मध्ये आहेत. फॉर एक्झाम्पल, आपण गाडी पार्क करतो, सगळ्यांनी अशा पर्टिक्युलर एखाद्या कोणामध्ये गाड्या पार्क केल्यात, एकाने येऊन अशी पार्क केली, तर त्यांनी काय केलं, ती ही जी डिझाईन होती ती बिघडवली. त्याच्यामुळे काय झालं, ऑर्डर बिघडली त्याची. आणि ऑर्डर बिघडल्यामुळे काय झालं, ना ह्याला गाडी काढता येतं ना त्याला गाडी काढता, त्याच्यामुळे टोटल सिस्टम बिघडली आहे. तर ही जी लिंक तू लावायचं ठरवलंस तर तुला छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आणि तेवढ्याच मोठ्या मोठ्या गोष्टींमध्ये लावता येते. आणि सौंदर्यदृष्टी त्याच्यामुळे आपल्याकडे नाहीये. आज जे काय जगामध्ये होतंय, मग तू अगदी दहशतवादापासून ते अगदी कुठल्याही सोशल विषयापर्यंत जिकडे नासधूस होते, पुतळे तोडले जात आहेत किंवा ह्याच्या काही, आपला तो विषय नाहीये पण त्रास होतो त्या गोष्टीचा, म्हणून थोडंसं बोलतो आपण की जर सौंदर्यदृष्टीचं शिक्षण शाळेपासूनच दिलं गेलं तर कदाचित सौंदर्य बघण्याची जी एक नजर आहे ना ती लोकांची वाढेल आणि एखादा पुतळा तोडण्याची इच्छा नाही होणार त्यांना. कारण तो कोणाचा पुतळा आहे याच्यापेक्षा ना तो कोणी केलाय, कुठल्या तरी शिल्पकाराचं ते कसब आहे हे समजणं फार गरजेचं आहे रे. तुम्हाला ऑब्जेक्शन असेल, तुम्हाला प्रॉब्लेम असेल, तुम्ही तो पुतळा उचला आणि दुसरीकडे ठेवा, त्याची नासधूस करू नका. कारण ती कुठल्या तरी एका शिल्पकाराची त्यात मेहनत गेलेली आहे, तुम्ही ठेवा ना बाजूला. पण हे केव्हा शक्य होईल, जेव्हा तुमची सौंदर्यदृष्टी वाढेल. नासधूस हा प्रकार सौंदर्यवादी लोकांचा नाहीये, हे आता माझं पर्सनल मत झालं. पण ते कितपत लोकांना समजतं किंवा कितपत पटतं तो त्यांचा भाग आहे, पण मला फार प्रामाणिकपणे वाटतं. त्यामुळे ही संधी आज इकडे आपल्याला मिळालेली आहे आणि तू दिलीस त्याच्याबद्दल थँक्यू सो मच. हे चॅनल फार सुंदर बनवलेलं आहे. 8 रोड उपेंद्रचं आणि त्याच्या टीमचं अतिशय सुंदर चॅनल आहे. त्याला तुम्ही सबस्क्राईब करा, त्याला तुम्ही शेअर करा, कमेंट्स करा, लाईक करा आणि लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचवा की त्यांना ह्या सगळ्या गोष्टी समजतील आणि एक अवेअरनेस वाढेल. जे काम उपेंद्र छान करतोय, त्यांची टीम चांगलं करते, आमच्या थ्रू किंवा अजून कोणाच्या थ्रू असे त्यांना बोलवून. सो नक्की बघा हे चॅनल आणि नक्की हे इंटरव्ह्यूज बघा. थँक्यू सो मच.